तंत्रज्ञानात प्रगती होतीये आणि सायबर क्राईम वाढत आहेत। डिजिटल अरेस्टची भीती दाखवून अनेकांना अक्षरशः लुटलं जातंय। ऑनलाईन बँकिंग फ्रॉड होत असताना आता देशभरात असे डिजिटल अरेस्टची धमकी देऊन करोडो रुपये लाटले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातही डिजिटल अरेस्टचे गुन्हे वाढत असून 7 गुन्ह्यातून सुमारे 15 कोटींची लूट झाली आहे। स्थानिक पोलिसांना तपासात येणाऱ्या मर्यादा लक्षात घेऊन हे सर्वच गुन्हे आता सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतलाय। त्यामुळे सायबर क्राईम गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळण्याची आशा आहे। तंत्रज्ञानाच्या मदतीने माणसाने अनेक शिखरं पादाक्रांत केलीत, पण दुसरीकडे नव तंत्रज्ञान घातकही ठरू लागले। गेल्या काही वर्षात सायबर फ्रॉडची यादी वाढतीये। ऑनलाईन बँकिंग व्यवहारातून लूट होऊ लागली आहे। त्यानंतर डिजिटल अरेस्टची भीती दाखवून अनेकांना कोट्यावधीचा चुना लावला जातोय। केंद्र आणि राज्य शासनाकडून वारंवार जनप्रबोधन होत असलं तरी सायबर क्राईमचे गुन्हे वाढत आहेत। गुन्हे दाखल झाल्यानंतर फसवणूक झालेल्यांना त्यांची रक्कम परत मिळण्यात अनेक अडचणी येतात। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात डिजिटल अरेस्टच्या 7 घटना घडल्या। त्यातून सुमारे 15 कोटींची रक्कम भामट्यांनी हडप केली आहे। जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात 20 संशयितांची नावे निष्पन्न झाली। विशेष म्हणजे दोन्ही गुन्ह्यातील संशयित एकच निघाले। या 7 गुन्ह्यात पुणे, मुंबई, दिल्ली, केरळ, तामिळनाडू इथल्या 60 संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत। त्यापैकी 38 जणांना अटक झाली आहे। या गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांनी बँकांशी पत्रव्यवहार करून 88,63,000ची रक्कम गोठवली आहे, पण अजूनही 14 कोटींपेक्षा अधिक रकमेचा शोध घ्यायचा आहे। स्थानिक पोलिसांना येणाऱ्या मर्यादा आणि डिजिटल अरेस्ट गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने आता असे सर्व गुन्हे सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय। त्यातून डिजिटल अरेस्टच्या तपासाला गती मिळेल, फसवणूक झालेल्या नागरिकांना त्यांची रक्कम पुन्हा मिळेल अशी आशा आहे।